विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टेन्स म्हणजेच काळ व टाइप्स ऑफ टेन्स म्हणजेच त्या काळाचे प्रकार हा भाग आपण इथं पाहणार आहोत. काळाचे एकूण 3 मुख्य प्रकार होतात. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ व फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. या काळांचे उपप्रकार सुद्धा आपण इथं पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स व त्याचे 4 उपप्रकारांची माहिती पाहिली. आता या व्हिडिओमध्ये मात्र आपण पास्ट टेन्स व त्याचे 4 उपप्रकारांची माहिती व उदाहरण पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये सिंपल पास्ट टेन्स याचा अर्थ साधा भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स याचाच अर्थ चालू भूतकाळ, तिसरे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि चौथा प्रकार येतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू भूतकाळ. या 4 उपप्रकारांची माहिती आपण या व्हिडिओत पाहू. सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ, त्याची व्याख्या पाहूयात. भूतकाळात एका विशिष्ट क्षणी घडलेल्या क्रियांचा काळ म्हणजेच साधा भूतकाळ होय. ज्या क्रिया भूतकाळात सवयीने घडल्या किंवा सातत्याने घडल्या, रीती किंवा पद्धत दाखवण्यासाठी घडल्या, अशा सर्व क्रियांचा काळ म्हणजेच भूतकाळ होय. त्याचा फॉर्म्युला बघूयात. यस प्लस यस म्हणजे सब्जेक्ट प्लस पास्ट टेन्स म्हणजेच क्रियापदाचे दुसरे रूप प्लस ओ म्हणजे ऑब्जेक्ट. त्याचे आता नियम पाहूयात. वाक्यातील कर्त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच V2 वापरावे. वाक्य प्रश्नार्थक म्हणजेच इंटरॉगेटिव्ह किंवा नकारार्थी म्हणजेच नेगेटिव्ह बनवताना डिड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा. यांचे काही वाक्य पाहूयात. दे स्वॅम इन द रिव्हर. वी सोल्ड ऑर्नामेंट्स. 3. द पोलीस कॉट द थीफ. 4. The man cut the tree. 5. She thought for a moment. 6. They broke down their wall. 7. They told me this story. 8. She met us last Monday. 9. He brought the parcel from Pune. And 10. Vinita went to school few minutes ago. वरील प्रत्येक वाक्यात swam, sold, caught, cut, thought, broke, told, met, brought आणि वेंट ही सर्व क्रियापदे भूतकाळी असल्यामुळं या वाक्याला सिंपल पास्ट टेन्स असे म्हणतात. आता या पुढील नियम पाहूयात. साध्या भूतकाळात प्रश्नार्थक वाक्य तयार करताना वाक्याच्या सुरुवातीस डिड हे सहाय्यकारी क्रियापद वापरून भूतकाळी क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप वापरतात व शेवटी प्रश्नचिन्ह देतात. उदाहरण, राधा सोल्ड टोमॅटोज. त्याचं उत्तर येतं डिड राधा सेल टोमॅटोज. 2. ही केम टू मी येस्टरडे. त्याचे भूतकाळी प्रश्नार्थक वाक्य होते डिड ही कम टू मी येस्टरडे. 3. द स्टुडंट्स लर्न्ड अ लेसन. त्याचं प्रश्नार्थक वाक्य होतं डिड द स्टुडंट्स लर्न अ लेसन. भूतकाळात एखादी क्रिया नियमितपणे किंवा वारंवार घडत होती हे दाखवण्यासाठी वाक्यात यूज्ड टू किंवा वूडचा वापर करतात. त्यांचे उदाहरण पाहूयात. आय यूज्ड टू प्ले क्रिकेट व्हेन आय वॉज यंग. 2. Naina used to attend classes in this school. We would go to the trip in summer holidays. Our teacher would tell us stories in those days. We used to go for a walk by the seashore. काळाचा प्रकार पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. भूतकाळात कोणत्या तरी वेळी जी क्रिया अपूर्ण परंतु चालू स्थितीत होती अशा क्रियेच्या काळाला अपूर्ण किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. त्याचा फॉर्म्युला पाहूयात. यस प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला ING प्लस ओ. याची नियम पाहूयात. वाक्यातील आय, ही, शी, इट किंवा कोणताही एकवचनी कर्ता म्हणजेच सिंग्युलर सब्जेक्ट त्या असेल तर त्यानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. 2 नंबर, वाक्यात वी, यू, दे किंवा कोणतेही अनेकवचनी करता म्हणजे प्ल्युरल सब्जेक्ट असेल तर त्यापुढे वेअर वापरून त्यापुढील मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावावे. आता या प्रकारचे वाक्य बघूयात. ट्रोजन्स वेअर रिजॉइशिंग. मार्जी वॉज थिंकिंग अबाउट ओल्ड स्कूल. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर. We were playing on the ground. Gopal was writing his homework. आणि शेवटचं, farmers were ploughing their fields. या प्रत्येक वाक्यामध्ये पहिल्या वाक्यात वेअर रिजॉइसिंग, त्यानंतर वॉज थिंकिंग, त्यानंतर वॉज स्विमिंग, त्यानंतर वेअर प्लेईंग, त्यानंतर वेअर रायटिंग, त्यानंतर वेअर प्लफिंग हे सर्व चालू भूतकाळाचे उदाहरण आहेत. यानंतर याच प्रकारात
चालू भूतकाळामध्ये वॉज आणि वेअर यांच्या वाक्याच्या सुरुवातीस वापर केल्यास प्रश्नार्थक वाक्य तयार होतात. अशा प्रश्नांना व्हर्बल क्वेश्चन्स असे म्हणतात. त्यांची उत्तरे यस किंवा नो या स्वरूपात देता येतात. उदाहरण, वॉज आय रीडिंग द बुक, वेअर दे प्लेईंग अ क्रिकेट, वेअर यू रीडिंग युअर इंग्लिश बुक, वॉज द किंग किलिंग दॅट मॅन. या सर्वांची उत्तरं यस किंवा नो या स्वरूपात देता येतात. म्हणून अशा प्रश्नांना व्हर्बल क्वेश्चन असे म्हणतात. यापुढील पास्ट टेन्सचा प्रकार पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. त्याची व्याख्या पाहूयात. भूतकाळामध्ये एका विशिष्ट वेळी पूर्ण झालेल्या क्रियेच्या काळाला पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स असे म्हणतात. त्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. त्याचे काही नियम आहेत ते पाहूयात. पूर्ण भूतकाळामध्ये कर्त्यानंतर टू हॅव चे भूतकाळी रूप म्हणजेच हॅड वापरतात. पूर्ण भूतकाळामध्ये हॅड नंतर घडलेल्या क्रियेचे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. पूर्ण भूतकाळामध्ये हॅडचा वाक्याच्या सुरुवातीस वापर केला असता प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस तयार होतात. यांचे काही वाक्य पाहूयात. आय हॅड ड्रॉन अ पिक्चर, Rohan had worked hard in the firm. 3. Anushka had written a letter to her brother. 4. Naira had run a race in the school. 5. Mother had prepared a dish for me. 6. Teacher had taught English very well. 7. My friend had helped me in solving sums. 8. Had Sachin made a century in 1999? 9. Had we won the match in the finals? 10. Had some students eaten a mangoes from the tree? भूतकाळात दोन क्रिया घडल्या असतील तर त्यातील जी क्रिया प्रथम घडली असेल ती व्यक्त करण्यासाठी पूर्ण भूतकाळ व जी नंतर झाली असेल तिच्यासाठी साधा भूतकाळ वापरतात. उदाहरण, आय हॅड कम्प्लीटेड माय होमवर्क बिफोर माय फादर केम होम. सेकंड, शी बेगॅन टू कुक आफ्टर हर सन हॅड लेफ्ट फॉर स्कूल. 3. When I reached the station, the train had already left. 4. She started to study after her teacher had punished her. यावरील प्रत्येक वाक्यामध्ये प्रथम घडलेल्या क्रियेमध्ये हॅड कम्प्लीटेड ही क्रिया प्रथम घडली होती म्हणून ते पास्ट परफेक्ट टेन्सचा प्रकार आहे. आणि त्याच वाक्यामध्ये दुसरे एक वाक्य आहे केम होम. केम हा सिम्पल पास्ट टेन्सचा भाग येतो. दुसऱ्या वाक्यात बिगॅन हा सिम्पल पास्ट आहे तर त्याच वाक्यामध्ये शेवटी हॅड लेफ्ट फॉर स्कूल, हॅड लेफ्ट हा पास्ट पार्टिसिपलचा भाग येतो. तिसऱ्या वाक्यामध्ये फक्त रीच्ड असा शब्द आहे तो सिम्पल पास्टचा आहे. तर हॅड ऑलरेडी लेफ्ट हा जो वाक्य आहे तो पास्ट परफेक्टचा प्रकार आहे. शी स्टार्टेड टू स्टडी, स्टार्टेड हा सिम्पल पास्ट आहे तर द टीचर हॅड पनिश्ड हर, हॅड पनिश्ड हा पास्ट परफेक्टचा प्रकार आहे. यानंतर पास्ट टेन्सचा चौथा उपप्रकार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच पूर्ण चालू किंवा अपूर्ण भूतकाळ. त्याची व्याख्या, भूतकाळात पूर्वी सुरू झालेली क्रिया त्या विशिष्ट वेळी चालू होती म्हणजेच एखादी क्रिया काही अंशी पूर्ण झाली होती आणि काही अंशी चालू होती हे दर्शवण्यासाठी पूर्ण चालू भूतकाळाचा म्हणजेच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. त्याचा फॉर्म्युला बघूयात. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजेच क्रियापदाला ING प्लस ऑब्जेक्ट. याचे काही नियम पाहूयात. वाक्यातील कर्त्यानंतर हॅड हे हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद वापरावे. त्यानंतर बिन हे टू बीचे रूप वापरून त्या पुढील मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावावे. उदाहरणार्थ, मेनेलस हॅड बीन लुकिंग फॉर हेलन. या वाक्यात हॅड बीन लुकिंग हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा भाग आहे. ही हॅड बीन ट्राईंग टू कॉन्टॅक्ट यू ऑन द फोन. थर्ड, राम अँड श्याम हॅड बीन रीडिंग रामायणा द एपिक. Fourth, she had been singing a beautiful song. 5. They had been playing a cricket from 1950. आणि सहावं वाक्य, हॅड यू बीन डुईंग युअर होमवर्क रेग्युलरली हे प्रश्नार्थक पास्ट परफेक्ट कंटिन्युअसचे वाक्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापुढील फ्युचर टेन्स व त्याचे 4 उपप्रकारांची डिटेल माहिती मी नव्या एका तिसऱ्याच व्हिडिओमध्ये देणार आहे. ते तुम्ही आवर्जून पहा व समजून घ्या.